Hello, hello. This is the My Artifact episode number 842. आजची तारीख आहे 27 जून 2017. आता वाजले करीब रात्रीचे 10 वाजले. आय डोंट नो, ही गोष्ट माझ्यासोबत रिलेट नाही करत, तरी एक प्रकारे फीलिंग या गोष्टीसोबत लिंक करते. या म्हणजे माझं या गोष्टीसोबत काही मॅटर नाही, काही लिंकअप नाही. किती जास्त खराब होईन आय डोंट नो. ही कशी गोष्ट आहे, हे एक भारतीय सिटिझन किंवा भारतीय नागरिक किंवा आपण स्वतःला एक प्रकारे भारतीय समजतो. जर आपण समजतो तर ही गोष्ट तुम्हाला कळून जाते का व्हॉट आर वी. या आज ॲक्च्युली आज मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प, मोदी जे भारताचे प्रधानमंत्री आहे रिसेंटली 2017चे, या आणि ट्रम्प जे राष्ट्रपती आहे अमेरिकेचे, तर यांची मुलाखत का सांगून राहिलो यार. मी काही न्यूज रिपोर्ट थोडी करता यार. सरळ मनातलं सांग ना, का सांगायचं आहे. या तुला देशाबद्दल काय वाटते राव. या म्हणजे हे देश, तुला या देशाबद्दल तुला काही करूशा वाटते तर का करूशा वाटते. या तू कधी देशाबद्दल कधी विचार केला आहे का. म्हणजे तू ऑलवेज विचार करते म्हणा स्वतःबद्दल, स्वतःच्या डेस्टिनीबद्दल, स्वतःचा कॉन्फिडन्स कसा काय गेन करशील, वॉट काइंड ऑफ दिस. बट एक देशासाठी का करशील. या ॲक्च्युली मी का करीन हा विचार नाही करत. या ॲक्च्युली मी काफी प्राऊड फील करतो का मी एक भारतीय आहे. या व्हाय, कारण आज जिथे कुठेही पहा राव, आज सगळीकडेच एव्हरी म्हणजे कोणती कंपनी पाहो किंवा या ग्लोबमध्ये, या प्लॅनेटमध्ये असा कोणताही देश नाही आहे जिथे भारतीय नागरिक नाही राहत, भारतीय नाही राहत. या बॉर्न फ्रॉम इंडिया असा एकही नाही आहे. सगळीकडेच भेटून जाईल. अमेरिकेमध्ये सर्वात जास्त, चायना, बीजिंग, पाकिस्तानमध्ये पण भेटून जाईल राव. या प्रत्येक देशामध्ये. आणि आपली इंडियन एम्बसी ही अशी एक एम्बेसी आहे जी ग्लोबमध्ये प्रत्येक कंट्रीमध्ये आहे. प्रत्येक कंट्रीमध्ये, ईच अँड एव्हरी कंट्रीमध्ये. कारण आपल्या देशातले लोक प्रत्येक ठिकाणी आहे. आणि आहे हे काही प्राऊड होण्याची गोष्ट नाही. म्हणजे एक प्रकारे आहे, पण या छोट्याशा गोष्टीवरून मी कधी प्राऊड होत नाही राव. या प्राऊड ऑफ मी कशामुळे होतो की आपले इंडियन पीपल आहे ना, ते काफी डेव्हलप आहे. मोस्ट ऑफ द टॉप मोस्ट कंपनी आहे, त्यांचे जे CEO आहे ते इंडियन आहे. या तर जर जे आता मी एक गुगलचा CEO सुंदर पिचाई एक इंडियन आहे, तर विचार कर गुगलमध्ये काम करणारे एम्प्लॉई किती इंडियन असेल. या नासामध्ये 10 मेंबरच्या मागे एक भारतीय असतो. 10 सायंटिस्टच्या मागे एक भारतीय. 10 सायंटिस्टच्या मागे एक भारतीय म्हणजे विचार कर की 100 सायंटिस्ट आहे. 100 सायंटिस्ट आहे. या 100 सायंटिस्टमधले 10 सायंटिस्ट तर भारतीयचेच आहे. या भारतातलेच आहे. ते 10 सायंटिस्ट आहे ते भारतातलेच आहे. दॅट्स रिअली गुड. या अजून एक गोष्ट, नासा नंतर स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन and satellite development and launching and all those kind of thing doing in space. तर नासा नंतर सर्वात सेकंड एजन्सी असते जी एरोनॉटिक स्पेस एजन्सी सोबत रिलेट करते, ती आहे इस्रो. या नॉट अ रशिया, नॉट अ चायना, नॉट अ जपान. या
इंडिया. कारण इंडियाने गेल्या हार्डली म्हणजे हा रँक तर इंडियाचा बहुत कमी होता, अगोदरपासून बहुत कमी होता, बट गेल्या 5 वर्षामध्ये इंडियानी करीब, आता आकडे तर माहीत नाही, बट मी एक अंदाज सांगतो, अंदाज या 150 सॅटेलाईट पाठवले आणि सक्सेसफुल. मंगलयान, मार्स ऑर्बिटल मिशन, जे की नासा नंतर खूप साऱ्या जणांनी ट्राय केला. जपान, चायना 2-3 वेळा ट्राय केलं आणि ते फेल झाले. नासाचा पण नाही का पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास नाही झाला, त्यांनी पण 3-4 वेळा ट्राय केले, नंतर 5व्या-6व्या वेळी ते सक्सेसफुल झाले. बट आपली इंडिया पहिल्याच लॉन्चिंगमध्ये सक्सेसफुल झाली, पहिल्याच लॉन्चिंगमध्ये मंगलयान या. आणि आपल्या स्पेसमधून जाणारे म्हणजे आपल्या इंडियातून जाणारे जे काही सॅटेलाइट्स आहे, जे काफी प्रिसिजन्सनी, ॲक्युरसीनी बनवले आहेत, त्यामुळे ते फर्स्ट अटेम्प्टमध्ये सक्सेसफुल होतात, असं अदर कंट्रीजचं म्हणणं आहे. अजून अदर कंट्रीचं अजून एक म्हणणं आहे की इंडियातली लोक खूप स्मार्ट असतात, ॲज कम्पेअर टू दिमागाने खूप जास्त स्मार्ट असतात या. आणि मी फील पण करून राहिलो या, एक प्रकारे नाही का असं, म्हणजे हे जे ॲटमॉस्फिअर आहे फील पण होऊन राहिलं आहे. आता राईट ना मी वर्धा शहरमध्ये राहतो, आणि माझ्यावरून असे काही फ्रेंड्स आहे किंवा मित्र आहे जे विचार करत आहे का आपल्याला US किंवा अमेरिकेमध्ये शिकायला जायचं आहे. या अदर कंट्रीमध्ये हा विचार तर करतच नाही का आपण अदर कंट्रीमध्ये जाऊन आपण शिकू. लहानपणी ही गोष्ट तर एकदम मिथ वाटत होती, बट आता एक प्रकारे असं वाटत आहे का एक प्रकारे रिअलिस्टिक वाटत आहे. माझे काही रिलेटिव्ज आहे, लोकेश कांबळे, जे माझ्या मोठे वडील आहे, जे केशव अवथरे माझे मोठे वडील, जे DRDO सायंटिस्ट आहे, त्यांचे सासरे नाही, आय डोंट नो, म्हणजे त्यांच्या सासऱ्याचे मुलं, त्याला काय म्हणतात एक प्रकारे मामा वगैरे असं काहीतरी, आय डोंट नो, बट ते लोकेश ते एक प्रकारे रिलेटिव्हमध्ये येतात ते. तर लोकेश कांबळे ते न्यूयॉर्कला आहे आणि तिथं पढाई करत आहे. दॅट्स बिट. म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये असे काही मेंबर्स आहे जे अब्रॉड स्टडी करत आहे, आणि हे फॅमिली मेंबर तर ठीक आहे राव, बट माझे असे फ्रेंड्स पण आहे जी GREची प्रिपरेशन करत आहे, आणि सम पीपल्स गॉट इन अब्रॉड टू, अब्रॉडला पण गेले आहे. सो या, म्हणजे ही गोष्ट मिथ नाही आहे, इट्स रिअली हॅपनिंग या. अजून कोणकोणत्या गोष्टीने प्राऊड ऑफ होते तुला? इंडिया नाही का एक प्रकारे पूर्ण ज्या इंटरनॅशनल लेवलवर आपलं एक स्टँड क्रिएट करत आहे या. आणि हे सगळं होत आहे मोदीजीमुळे. नरेंद्र मोदी एक असे हे आहे, काय म्हणते यार, प्राईम मिनिस्टर, जे वन ऑफ दी ग्रेट आहे. याच्या अगोदर आलेले जे प्राईम मिनिस्टर आहे लाईक मनमोहन सिंग, यांनी तर माहीत नाही का केलं आहे काय, म्हणजे आय नो त्यांनी खूप काही केलं आहे राहून. म्हणजे करीब 1970मध्ये जे इकॉनॉमी होती ते बहुत घसरली होती, बहुत बेकार कंडिशनवर आली होती. आणि या बेकार कंडिशनवर त्यांनी, मनमोहन सिंग तेव्हा एक प्रकारे इकॉनॉमिक्स्ट होते, म्हणजे आर्थिक तज्ज्ञ, त्यांनी या देशाची अर्थव्यवस्था सुधारली या, म्हणजे त्या काळात 1970च्या वेळेस. बट त्यावेळेस नाही का, म्हणजे मनमोहन सिंग ही इज अ ग्रेट मॅन, आणि ही इज रेप्रेझेंट का त्यांनी खूप काही चांगल्या गोष्टी केल्या, बट ते एक प्रधानमंत्री नाही राव या. म्हणजे काय आहे की कोणत्या क्वालिफिकेशनसाठी वेगळी पोस्ट असते राव या. म्हणजे मनमोहन सिंग, मी असं नाही म्हणत का मनमोहन सिंग इज अ रिअली बॅड ॲस ऑर वॉट, नो 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 नो, मनमोहन सिंग इज अ रिअली ग्रेट गाय आणि वी शुड हॅव टू रिस्पेक्ट दॅट. कारण त्यांनी त्यावेळेस जे इकॉनॉमी स्वतः सांभाळली आणि या देशाला सावरलं, इट्स नो वन कॅन डू मॅन, नो वन कॅन या. बट प्राईम मिनिस्टरसाठी एक वेगळी पोस्ट असते. प्राईम मिनिस्टरचा एक तडका फडका, वी कॅन डू दिस, एक प्रकारे असा काइंड ऑफ लाईक अ पर्सनची गरज असते राव. आणि अशा पर्सन मनमोहन सिंग नव्हता. बट मनमोहन सिंग इज ऑल्सो ग्रेट मॅन, आणि मी त्यांना ब्लेम नाही करत, दॅट्स ओनली आय वॉन्ट टू से. बट मनमोहन सिंग इज ऑल्सो ग्रेट या.
त्यांनी खूप काही केलं राव या. आणि आय डोंट नो का दुसरे जे कंट्रीजमधले लोक आहे ते आपला भारतीयबद्दल काय विचार करतात. बट मला वाटते का जे काही विचार करतात इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली नाईस, म्हणजे चांगलाच विचार करतात. कारण मला वाटते का आपण जे देशासमोर म्हणजे आंतरराष्ट्रीय स्थळावर आपली जे नियती आहे, जे आपलं स्टँड आहे ते बेकार पद्धतीने दाखवलं, एक चांगल्या पद्धतीने दाखवलं आहे आणि त्याला चांगल्या पद्धतीने आपण रिप्रेझेंट केलं आहे प्रत्येक गोष्टीसोबत या. सो दॅट इज ओके. आणि मी पण काफी प्राऊड फील करतो का या देशाचा एक नागरिक आहे. आणि मला समोर जाऊन पण मी खूप काही टार्गेट्स अचीव करणार आहे. आणि मी पण एक वन ऑफ दी ग्रेटेस्ट अमेझिंग फिल्म मेकर बनणार आहे. सो आय जस्ट फील रिअली नाईस टू बी अ इंडियन. या दॅट्स द ओनली वन आय वॉन्ट टू सेज. या आज काफी चांगलं वाटत आहे. ओके, जे झालं ते झालं. आता देशाबद्दल खूप जरा स्वतःबद्दल सांगून द्या. आता आज काय झालं, आज ॲक्च्युली काल डॉक्टरनी सांगितलं की मुलीची तब्येत बहुत खराब आहे आणि असं आणि तसं, तुम्ही लवकरात लवकर हे करा, पेशी फुटून राहिल्या आहे. साला डॉक्टरांनी काल असं म्हणलं तर साला मी तर एकदम घाबरूनच गेलो. थोडा बहुत, आई तर बहुत जास्त, आणि वडील पण खूप जास्त घाबरले होते. या वडिलांनी तर सुट्टी टाकणार होते, बट कसं त्यांचा पहिला दिवस होता, सो दे हॅव टू गो. मी विचार नाही केला का मला जा लागन का नाही, बट आज वडील म्हणे का थांबून जा म्हणे आणि यांना घेऊन दवाखान्यात पहा म्हणे पहिले. सो वडिलांनी शब्द दिला, ओके म्हणलं, थांबतो म्हणलं. त्याच्यानंतर दवाखान्यात गेलो, सेवाग्राममध्ये गेलो आणि चांगल्याने ट्रीटमेंट केलं, डॉक्टरसोबत चांगल्याने बोललो. नॉट इवन एक किंवा दोन दोन दवाखाने केले आणि त्यांच्याशी एक प्रकारे सल्ला संवाद घेतला. त्यांच्याशी हे घेतले की काय आहे ॲक्च्युली. तर दोघांचे पण असेच मत आले का एवढं घाबरण्याचं कारण नाही. सिकलसेलवाल्यांना अशी बिमारी होतच असते, तिच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि फॉलिक ॲसिडच्या गोळ्या तिने खाणं बंद केला, त्यामुळे अशा प्रकारचं हे उत्पन्न झालं आहे. सो भ्यायचं काही कारण नाही आहे. आणि जे तुम्ही डॉक्टरना सांगितलं आहे अगोदरच्या, म्हणजे जाजूने जे सांगितलं आहे, इट जस्ट कम्प्लिटली फेक किंवा असं वगैरे काही आहे नाही. सो वी जस्ट कम्प्लिटली रिलॅक्स. म्हणजे कसं दोन्ही डॉक्टरांचं मत बिलकुल सारखंच होतं ना राव. सो या इट्स ग्रेट. सो वी जस्ट फील रिअली नाईस. आणि सगळेजण ठीक आहे, सोनुगीन चांगली आहे, तब्येत पण चांगली आहे आणि एव्हरीथिंग इज फाईन. सो दिस इज द एंड. आज काही जास्त नाही. दिस is the My Artifact episode number 842. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.